विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाठ्यपुस्तकातील पाठ 4 नात्यांची घट्टवीण हा घेणार आहोत. पाठाच्या लेखिका आहेत मीरा शिंदे. मीरा शिंदे यांनी विविध नियतकालिकातून आणि मासिकातून कथा कवितांचं लेखन केलं आहे. प्रत्येक माणूस हा अनेक नात्यांनी परस्परांशी गुंफलेला असतो. नात्यांचा प्रवास हा जन्मापासून सुरू झालेला असतो आणि तो शेवटपर्यंत चालूच राहतो. एवढी ही नात्यांची वीण घट्ट असते. प्रस्तुत पाठात लेखिकेने नात्याचे वर्णन सहजतेने परिणामकारकरित्या स्पष्ट केलेले आहे. प्रस्तुत पाठ हा आवाम 2010 या मासिकातून घेतला आहे. सर्वप्रथम आपण या पाठातील महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष देणार आहोत. मनुष्य जन्माला येतो त्याबरोबरच तो नातं नावाची एक भली मोठी माळ घेऊन जन्माला येतो. बरोबर आहे. जन्माला आल्याबरोबर त्याला कुठली नाती मिळतात मुलाला? आई, बाबा, काका, मामा, दादा, कुणीतरी आजी झालेलं असतं, कुणी मावशी आहे ना, कुणीतरी काकू, कुणीतरी मामी, मामा, अशी ही सगळी नाती या बाळाला जन्म झाल्याबरोबरच मिळतात. आणि या नात्यांची मग पुढे हळूहळू सुंदर वीण गुंफत जाते. आपल्या सर्वांभोवती नकळत विणली जाणारी आणि भेटणाऱ्या प्रत्येक नात्याने ही मजबूत होत जाते. वीण जी आहे नात्यांची ही मजबूत होत जाते. कधीकधी ही वीण आपल्या खूप जवळची होते. काही नाती यातली खूप जवळची वाटतात आपल्याला आणि काही जी असतात ती परकी वाटतात. जवळ असूनही परकी वाटतात. काही नाती जी असतात ती जन्माबरोबर आलेलीच असतात असं नाही आहे, पण काही नातं सहवासातून निर्माण होतं, काही वातावरणातून निर्माण होतात आणि त्यातसुद्धा आपल्याला स्वकीय आणि परकीय असा भेद दिसतोच. खरं तर बघा, आपण हे आत्ताच बघितलं की माणूस जन्माला येतो तो कुणाचा भाऊ, मुलगा, मुलगी आहे ना, नातू म्हणूनच. त्याची जन्माला आल्याबरोबरच या नात्यांच्या विणीशी त्याची पहिली ओळख होते आणि नंतर प्रवासात भेटणारी अनेक नाती त्याचं जीवन समृद्ध करून जातात. मग ही नात्यांची वीण कशी असते बघा. जसजसे मनुष्यांचे स्वभाव असतात ना आणि त्यांचा जसजसा आपल्याला अनुभव येतो तशा प्रकारची ही नाती असतात. काही नाती कशी असतात? रेशमाच्या धाग्यासारखी नाजूक असतात. तर काही नाती कशी असतात? भक्कम आणि मुलायम. म्हणजेच ही वीणसुद्धा जी नात्यांची आहे ना ती कशी आहे? अगदी बहुरंगी वीण आहे. नात्यांचा एक एक पदर आपल्या पुढे ती वीण उलगडत जाते. काही नाती अशी असतात बघा. आता एखाद्या मुलाला आजी असेल आणि ती आजी जर नसेल त्याच्या आयुष्यात नंतरच्या, तर कधीतरी त्या आजीचं आणि नातवाचं जे नातं असतं त्या आठवणीने त्या मुलाच्या डोळ्यात काय येतं? कधीतरी पाणी जमतं आहे ना. आपण हा अनुभव आपल्या घरी घेत असतो. आणि कधीकधी काही आठवणी अशा असतात की काही नाती जरी ती आपल्या आयुष्यातून निघून गेली असतील तरी ती आठवणी मात्र आपण जपल्या जातात आणि आपण त्या आठवणी कायमच्या जपतो. आता बघा, आई जेव्हा आपल्या मुलाला घडवते की नाही, तर आई काय करते? मुलाला घडवताना नुसतं अगदी कोमलपणे त्याच्या भावनांना जपत ती घडवत नाही, तर हळूवारपणे रेखाटन करत, तर कधीकधी छिन्नीचे कठोर घाव घालत सुद्धा तिचं हे काम चालूच असतं. आणि बघा, कधी आई आपल्यासाठी काय असते? उबदार शाल असते आणि कधीकधी कणखर ढाल असते. बालपणीच्या अंगाईला लागलेली सुंदर चाल असते. असं आई आणि मुलाच्या नात्याचं वर्णन इथे केलेलं आहे. आणि खरं आहे ना बघा, आई काय प्रत्येक वेळेस तुमचं कौतुक करेलच नाही, धाकही दाखवेल, पण त्या धाकामागे एकच अर्थ दडलेला असतो की नाही, माझं मूल हे खूप छान झालं पाहिजे, कोणी त्याला कधी बोललं नाही पाहिजे. आणि म्हणून ते छिन्नीसारखे कठोरपणे जे घाव घालणं म्हणतात ना, धाक दाखवणं, ते त्याच्यासाठीच असतं. कारण तुम्ही तावून सुलाखून निघालेले असले पाहिजेत असा तिचा आग्रह असतो. आणि त्याच्यामुळे तुम्हाला कधी कोणी बोलणार नाही. कारण तुम्हाला कोणी जर बोललं तर त्याचं पहिलं दुःख कोणाला होणार आहे? तुमच्या आईला. सर्वात प्रथम आपली जगाची जी ओळख होते ती कोणामुळे होते? आपल्या आईमुळेच होते. आणि जग नावाच्या भवसागरात स्वतःचं माणूस पण जपण्याची तारेवरची कसरत प्रत्येकाला करावी लागते. मुलाच्या जगण्याची वाट थोडी कमी खरतड व्हावी म्हणून बाप नावाचं वल्ल हातात धरून भवसागर पार करण्याचा प्रयत्न केला जातो. बघा, नेहमी मुलांच्या जडणघडणीमध्ये आईचा खूप महत्त्वाचा सहभाग असतो असं म्हणतात, पण आईनेच मुलाला वडिलांचा धाक दाखवलेला असतो, त्याच्यामुळे असं असतं. पण बाप तसा दूर नसतो.
बाप नावाचं काय आहे, मुलाचं जगणं जे आहे ते सोपी व्हावं, सुकर व्हावं, सहजपणे व्हावं म्हणून बाप काय करतो, वल्ह धरून भवसागर पार करण्याचा प्रयत्न हा बाप करून देत असतो. आणि संवाद नामक सेतू मात्र त्यासाठी बांधला जावा लागतो. त्या संवादातून बापाचं बाप असणं ठळकपणे जाणवत राहतं. बरोबर आहे. आई आणि मुलांमधला जसा संवाद आवश्यक आहे ना, तसाच वडील आणि मुलगा यांच्यातही संवाद मात्र अतिशय आवश्यक आहे. माया आणि वात्सल्य हे सगळं भेदून मूल मोठं होतं आणि मग त्याची झेप कशी व्हायला लागते, विशाल व्हायला लागते. आणि मग पुन्हा कुठेतरी वाटतं की अरे आत्तापर्यंत इतकं जीवापाड जपलेलं नातं तुटत आलं आहे की काय, असं वाटतं. आनंदाचा मुखवटा आई वडिलांनी धारण केलेला असतो आणि ते दुःख जे आहे आई वडिलांचं की आता मूल दूर होणार आपलं, साता समुद्रापलीकडे झेप घ्यायची, त्याला काय झालेली असते, खूप झेप घ्यायची त्याला इच्छा निर्माण झालेली असते आणि नकळत मुलगा दुरावणार असतो आणि म्हणून आईवडिलांना थोडं वाईट वाटत असतं. पण हे आईवडिलांचं दुःख, आईवडिलांच्या मनाची घालमेल ही कधीच मुलांना कळणारी नसते. तरी पण हे दुःख आईवडील काय करतात, मनातच ठेवतात आणि काही इच्छा आपल्याच मनात बाळगतात आणि मुलांसाठी मात्र काय करतात, ते आशीर्वादासाठी उंचावलेला हात ठेवून मुलांच्या पाठीशी उभी राहण्यापलीकडे ते काहीच करू शकत नाही. बघा, आपण घरीदारी हे चित्र बघतो. मुलं मोठी होतात, नोकरीला लागतात, त्यांना घरची बंधनं तोडावीच लागतात. आपल्या पोटा पाण्यासाठी, स्वतःचं काही विश्व निर्माण करण्यासाठी त्यांना घर सोडून बाहेर जावंच लागतं. आणि त्यावेळेला आईवडिलांच्या मनाची जी अवस्था आहे ना, ती फक्त आईवडीलच समजू शकतात. म्हणून आईवडील नेहमी म्हणतात बघा, अरे तू बाप होशील ना तेव्हा समजेल, तू आई होशील ना तेव्हा तुला या भावना कळतील. हे आईवडिलांचे अनुभवाचे बोल असतात बेटा. ठीक आहे. आता बघा, आईच्या डोळ्यातून हे दुःख कसं झरतं, अश्रूंनी झरतं. कारण रडून, स्त्रियांच्याकडे खूप मोठं हत्यार आहे रडणं, आणि आईला नकळतपणे रडायला येतं आणि त्या दुःखातूनच, अश्रूतूनच समजून जातं की आईला किती वाईट वाटत आहे. पण बाप, त्याचं कसं, त्याच्यावर असते फार मोठी जबाबदारी आणि तो जबाबदारीचा मुखवटा दूर केला तरी त्याच्या चेहऱ्यावर आपल्याला काय दिसतील, अश्रू दिसतात. पण फक्त जबाबदारीचा मुखवटा त्याने धारण केलेला असतो आणि म्हणून त्याच्याच गळ्यातल्या उपरणाने तो अश्रू पुसण्याचा प्रयत्न करतो आणि इतरांना ते अश्रू दिसू शकत नाही. पण बघा, एक मात्र खरं आहे, नवीन नाती जुळणं ही दोन्ही बाजूंकडून घडणारी प्रक्रिया असते. नवीन नातं जुळण्याची सुरुवात ही दोन्हींकडून व्हावी लागते. असं घडलं तरच नवीन नाती जुळतात, नाहीतर जे अनेक दुवे असतात नात्यातले ते कधीच निखळून पडलेले असतात. असंच एक अतिशय महत्त्वाचं नातं आहे मैत्री, आणि त्या नात्याचं खूप सुंदर वर्णन लेखिकेने आपल्यासमोर उलगडलेलं आहे. मैत्रीचं नातं तिने आपल्याला उलगडून दाखवलेलं आहे. बघा, अशी तुमच्यासारखी मैत्री नाही, आज मैत्री आणि उद्या शत्रुत्व असं नाही, तर मैत्री हे अतिशय तरल नातं आहे. दोघांनाही ते नातं जपताना एकाच वेळी स्वप्न पडावं लागतं, तेव्हाच ते नातं अनादी अनंताचं. म्हणजे मैत्रीची जी भूक आहे ना, ती दोघांनी एका वेळी जाणवली पाहिजे. नाही ते एकाने टिकवायचं आणि दुसऱ्याने त्याचा विचारच करायचा नाही, तर त्याला काही अर्थ नसतो. तेव्हाच ते नातं काय म्हणतात लेखिका, अनादी अनंताचं, नव्या अभिनव सृजनाचं होतं. हे खरं आहे. मैत्रीसारखी भावना खूप सूक्ष्म आणि तरल असते आणि म्हणूनच म्हणतात, मित्र जरी समोर दिसला तरी मैत्री दिसत नसते, आहे ना. कारण मित्र हा डोळ्याने दिसेल, पण मैत्री ही अनुभवण्याची गोष्ट आहे. जी गोष्ट अनुभवण्याची आहे ती डोळ्यांना दिसलीच पाहिजे असं नाही. मग बघा, पुन्हा लेखिकेनी जगण्यासाठी अतिशय महत्त्व असलेल्या काही नात्यांचा उल्लेख इथे केलेला आहे. आपण ही नाती बघता बघता तुमच्या लक्षात येत आहे का कुठपर्यंत येऊन पोहोचलो आपण? बघा, अगदी जन्माला आलेल्या नात्यांपासून तर आजी आजोबा, काका मावशी, मामा, दादा, आणि जे बाळ जन्माला येतं तो नातू किंवा नात म्हणून जन्माला येतं, आहे ना. आपल्या सोबत इतकी नात्यांची माळ घेऊन ते जन्माला आलेलं असतं, हे आपण पाहिलं. त्यानंतर आपण आई आणि वडिलांचं नातं पाहिलं. आई वडिलांचं नातं बघता बघता आपण मैत्री या नात्यावर येऊन पोहोचलो. मग बघा, जगण्यासाठी सगळी नाती आवश्यक असतात आणि मात्र
ही सगळी, आणि त्यासाठी एक गरज भासते ती हितचिंतक, मार्गदर्शक आणि एका गुरुची. ठीक आहे. कारण कसोटीच्या काळात परिस्थितीवर मात कशी करायची हे फक्त गुरुच शिकवतो. यानंतर आणखी एक महत्त्वाचं नातं आहे बेटा. आपण मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. समाजामध्ये आपण वावरत असताना अगदी तिथे पण काही नाती आपली निर्माण होत असतात. फक्त रक्ताचीच नाती किंवा मैत्रीचीच नाती ही आपली नसतात, तर काही एक नाती महत्त्वाची असतात आणखीन. आणि त्यातलं खूप महत्त्वाचं नातं आहे शेजार धर्म. आहे ना, तुम्ही आठवून बघा, तुमचे शेजारी तुमचे किती जिवलग असतात ना. अगदी नातेवाईक उशिरा येतील धावून, पण शेजारी मात्र ते तर ताबडतोब येतात तुमच्या मदतीला. आहे ना. तर शेजार धर्माचं जे नातं आहे हे खूप महत्त्वाचं नातं आहे. हे नातं आपण विसरू शकू म्हटलं तरी विसरत नाही. मोठे झाल्यावर तुम्हाला आठवेल, अरे माझ्या शेजारात ही मुलगी होती, हा मुलगा होता, हे काकू होते, काका होते. काहीतरी त्यांच्या चांगल्या गोष्टी तुम्हाला आठवतील, ज्यांचा तुमच्या जडण आणि घडणीवर परिणाम झालेला आहे हे तुम्हाला दिसून येईल. झोपताना रोज नवी गोष्ट सांगणारी आजी फक्त आठवणीत जपावी लागते. तिला शोधण्यासाठी पाया आपोआप वृद्धाश्रमाकडे वळतात. असे प्रसंग मन दुःखी करून जातात. जन्मापासून सुरू झालेला हा नात्यांचा प्रवास शेवटी कुठे येऊन थांबतो? कुठेतरी तर अंत आहेच ना. त्या अंताचंच नाव आहे वार्धक्य. अगदी तारुण्याचे क्षण जपत 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 माणूस शेवटी कुठे येऊन पोचतो? वार्धक्याच्या क्षणापर्यंत येऊन पोचतो. आणि या वार्धक्याच्या क्षणी आल्यानंतर आतापर्यंत या नात्यांकडे मागे वळून बघायची गरजच भासलेली नसते. एक नातं तुटलं ना तर दुसरं लगेच हजर असतं, आहे की नाही. एक स्वप्न उठलं की जसं दुसरं स्वप्न आपल्याला ओढ निर्माण करतं, तशीही नाती असतात. पण जेव्हा तुम्ही वार्धक्यावर येऊन थांबता तेव्हा मात्र काय होतं माहिती आहे का? एकदा मागे वळून पाहावंच लागतं. मागे वळून पाहिल्यानंतर आजपर्यंतचा प्रवास एका वेगळ्या स्वरूपात समोर येतो आपल्याला. पूर्वीचे मुखवटे गळून पडतात. अहमगंड, मान अपमान, प्रतिष्ठा या साऱ्यांची कात टाकून एक निखळ निकोप मन समोर येतं. आणि पिकलं पान गळालं तरी नवी पालवी फुटणार आहे, हा निसर्गाचा नियमच आहे. यातून कोण सुटणार आहे हे सत्य आहे आणि ते आपल्याला मान्य करावंच लागतं. आणि मग जन्मापासून सुरू झालेला हा नात्यांचा प्रवास निर्णायक उंबरठ्यावर येऊन थांबतो आणि आपलं एक अभिन्न असं नातं तयार होतं, ज्याला शब्दांचं क्षितिजच काय, पण शब्दांचं आभाळसुद्धा अपुरं पडेल. आपल्या हातून काही निष्ठत चालल्याची ही हुरहुर असली तरी त्याच शेवटामध्ये एक सुरुवातही आहे आपल्याला पुढे नेणारी. नात्यांची वीण ही अशीच असते, घट्ट पकडून ठेवणारी.